कधी तुम्ही गरम मिठावर जाड पोहे टाकून पोह्याची ही रेसिपी केली का? नक्कीच केली नसेल तर आज करा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पोह्याची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे बघा 2 वाटी एवढे आपण जाड पोहे घेतलेले आहे. तसेच आपण इथे दावडा आणि शेंगदाणे सुद्धा घेणार आहे. तसंच कढीपत्ता व हिरवी मिरची सुद्धा आपण इथे चिरून घेतलेली आहे. आता काय करायचं तर आपल्याला कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ इथे छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मीठ छान असं गरम झालं की आपल्याला जे आपण पोहे घेतलेले होते ते पोहे या मिठावर टाकून घ्यायचे आहे. सर्वात आधी आपल्याला हे मीठ छान असं गरम झालं की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि चेक केल्यानंतर जे आपण पोहे घेतलेले आहे ते दोनही वाटी पोहे आपल्याला या मिठावर टाकून घ्यायचं आहे. पोहे इथे वापरताना मी पोहे आधी चाळून व त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर निवडून इथे घेतलेले आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही वाटी पोहे मी या गरम मिठावर टाकलेले आहे. आता काय करायचं तर आता आपल्याला हे जे पोहे आहे ते या गरम मिठावर छान असे भाजून घ्यायचे आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथं सर्व काही करायचं आहे. आपण आपल्या घरी नेहमीच पोह्याचा चिवडा बनवत असतो आणि बनवून एका डब्यामध्ये ठेवून जेव्हा वाटलं तेव्हा आपण तो चिवडा खात असतो. आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये तेलकट आपण फारसं खात नाही व बाहेरचं सुद्धा आपण खायला या पावसाळ्यामध्ये टाळत असतो. तर आपण बाहेरचं सुद्धा खायचं नाही आणि घरीसुद्धा आपण जास्त तेलकट असा चिवडा बनवू शकत नाही. तेव्हा काय करायचं? किंवा जर बऱ्याच जणांना काय होतं की तेलाचं बिलकुलच काही चालत नाही तेव्हासुद्धा आपण अशा प्रकारचा हा मिठावर भाजून चिवडा नक्कीच करू शकतो आणि हा चिवडा एवढा छान बनतो बरं की कोणी म्हणणार नाही की तुम्ही मिठावर भाजून केला. तर इथे फक्त आपल्याला तेल वापरायचं नाही तर मीठ वापरायचं आहे. आता काय करायचं इथे आपले जे पोहे आहे ते छान असे भाजून झालेले आहे. तुम्ही चेक करून पाहू शकता. मी इथे चेक करून पाहिलं तर इथे आपले पोहे जे आहे ते छान असे भाजून झालेले आहे. पोहे छान भाजून झाले की आपल्याला काय करायचं तर आपल्याला घ्यायची एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये हे जे पोहे आहे ते काढून घ्यायचे. पोहेच काढून घ्यायचे आणि पोहे काढल्यानंतर आपल्याला हे जे पोहे आहे ते या चाळणीने आपल्याला इथे चाळून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला याच्यामधलं जे मीठ आहे ते पूर्णतः बाजूला करायचं आहे. मीठ पूर्ण बाजूला झाल्यानंतर आता हेच मीठ आपल्याला पुन्हा या चाळणीमध्ये टाकायचं आहे. पुन्हा चाळणीमध्ये टाकायचं आहे. थोडं मीठ फैलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरच टाकायचा आहे आपल्याला दावडा. दावडा तसा भाजलेला असतो पण जर आपण मिठावर थोडा भाजून घेतला तर तो आणखी क्रिस्पी बनतो. म्हणून इथे आपल्याला दावडासुद्धा छान असा भाजून घेणे खूप असं आवश्यक आहे. आणि दावडा बघू शकता इथे फक्त आपण 1 ते 2 मिनिटं सहज असा फिरवला म्हणजे असा भाजला की दावडा छान असा भाजला जातो. आता हा दावडासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे इथे चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. दावडासुद्धा मी छान असा गाळून घेतलेला आहे आणि दावडा गाळून झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने पहिले केलं की मीठ वेगळं केलं आणि मीठ आपण लगेच याच्यामध्ये टाकून घेतलं तसंच आपल्याला इथे करायचं आहे. मिठावर आपल्याला आता घालून घ्यायचे आहे ते शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा इथे छान असे भाजून घ्यायचे आहे. आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगदाणेसुद्धा छान असे इथे भाजून झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. शेंगदाणे छान असे भाजून झाले की आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा अशा प्रकारे याच्यामधून काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला या प्रकारे चाळणीतून अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहे. आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. तेल इथे आपल्याला छान असं कडकडीत गरम झालं की थोडी आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे. मोहरी व जिरं छान असं तडतडलं की थोडा बारीक चिरून कांदा घालायचा आहे. तसेच 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला इथे चिरून घालायच्या आहेत. तसाच कढीपत्तासुद्धा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तेलामध्ये घातलेलं जेवढंही साहित्य आहे किंवा जी ही फोडणी आहे ती इथे आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे. जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही, कांदा छान असा तेलात होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे हे सर्व काही होऊ द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडा चेंज झाला. आता याच्यामध्ये मी थोडं खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे या स्टेजवर थोडी सोप व थोडे धनेसुद्धा घालू शकता. तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला चवीनुसार तिखट, चवीनुसार हळद व चवीनुसार धनेपूड इथे टाकून घ्यायचे. तर मी अर्धा चम्मच सर्व काही घेतलेले आहे.
अर्धा लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि थोडी साखरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. या फोडणीमध्ये आपल्याला बिलकुलच मिठाचा वापर करायचा नाही, कारण की आपण जे पोहे आहे ते मिठावर भाजलेले आहे, त्या कारणाने पोह्याला थोडंफूत मीठ लागलेलं असतं आणि जेव्हा आपण त्याची टेस्ट करून पाहू तेव्हा जर आपल्याला मीठ कमी वाटलं तर आपण मीठ वरून टाकू शकतो. तर आता इथे फोडणी आपली छान अशी झालेली आहे आणि फोडणी झाल्यानंतर आता जे आपण पोहे भाजून घेतलेले होते, जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते, ते सगळं आपल्याला याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. फोडणीवर सर्व काही घातल्यानंतर आता आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने याला अशा प्रकारे बघा इथे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे मिक्स झाल्यानंतर बरोबर 5 मिनिटे आपल्याला एकसारखं याला तेलावरती अशा प्रकारे परतवत राहायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो पूर्ण या पोह्याला लागला जाईल. आपण जे पोहे आहे ते तेलामध्ये तळले नाही, शेंगदाणे जे आहे ते सुद्धा तेलामध्ये तळले नाही, म्हणून आपल्याला फोडणीमध्ये याला 5 मिनिटे अशा प्रकारे भाजणे खूप असे आवश्यक आहे. इथे बघा आता मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहे, त्या कारणाने इथे थोडं तेल जास्त वापरलेलं आहे. जर तुम्ही घरी बनवत असाल तर इथे तुम्ही तेल कमी वापरलं तरी चालेल. बरोबर 5 मिनिटे आपल्याला हा चिवडा छान असा फोडणीवर भाजून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही इथे चिवडा बघू शकता, याचा कलर बघू शकता. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते, बघू शकता किती छान असा हा चिवडा झालेला आहे. त्याचप्रमाणे हा चिवडा एवढा चवीला चविष्ट बनतो की जर तुम्ही एकदा अशा प्रकारचा चिवडा घरी बनवला तर मी तुम्हाला गॅरंटी देते की वारंवार तुम्ही हा चिवडा नक्कीच बनवू शकता. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना असो किंवा बऱ्याच व्यक्तींना ॲसिडिटीचा त्रास राहतो, तेव्हा ते अशा प्रकारचा चिवडा खाऊ शकत नाही, ते सुद्धा हा चिवडा नक्कीच खाऊ शकतील. आणि ज्यांना तेलकट खाणं आवडत नाही किंवा जे बाहेरचं खायला टाळतात ते सुद्धा हा चिवडा नक्कीच बनवून घरी खाऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते. धन्यवाद.